जय आदिवासी जय एकलव्य। आज आदिवासी बांधवांनो, आज मी तुम्हाला एक महत्वाचा हे व्हिडिओ बनवून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो का महाराष्ट्रभर आपलं जे धनगर समाजाच्या विरोधामध्ये जे आंदोलन चालू आहे आदिवासी बांधवांचं, प्रत्येक ठिकाणी आपण रस्ता रोको करतोय, आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय आणि धनगर समाज आपल्या आदिवासी समाजामध्ये येऊ नये म्हणून आपण त्यांना तीव्र विरोध करून या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आणि या शासनाला सुद्धा आपण आवाहन करतोय की बा ह्या धनगर समाजाला आमच्या आदिवासी समाजामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करू नका। हेच करत असताना आपण आंदोलने करतोय, उपोषण करताय, काही ठिकाणी आपण रस्ता रोको करतोय, परंतु आदिवासी बांधवांनो तुम्हाला माहित नाहीये का आपला हे सर्वात महत्वाचा मुद्दा धनगड आणि धनगर ह्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला। त्याच्यानंतर महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे। त्या निमित्ताने आज तुम्हाला माहिती आहे 6 दिवसापासून जात पडताळणी विभाग छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी धनगर समाजाचं आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे। उपोषण म्हणजे कसं आहे, लोकशाही मार्गाने उपोषण व्हायला पाहिजे होतं, परंतु आज तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी ह्या केला का धनगड जे आहे हे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावा आणि ते दिलेलं प्रमाणपत्र वापस घेण्यात यावा, हे त्यांची मागणी होती। तर मला एक सांगायचं आहे का महाराष्ट्रामध्ये जर सुप्रीम कोर्टांनी सांगितलं का बा धनगर समाज नाहीये ह्या ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचं घर आहे आणि धनगड समाजाला कास्ट व्हॅलिडिटी दिलेली आहे। याचा अर्थ काय होतो बांधवांनो का धनगड समाजाला त्या ठिकाणी जात पडताळणीने सखोल त्याची चौकशी करून त्यांना जात प्रमाणपत्र, वैध प्रमाणपत्र दिलेलं आहे। हे देत असताना त्यांनी जात प्रमाणपत्र दिले जात पडताळणीने, तर ते खोटं आहे का? जर खोटं असतं तर हे शासनाने त्याची सकल चौकशी करायला पाहिजे होती, परंतु हे धनगड समाजाचं जात प्रमाणपत्र हे दिलेलं आहे का त्या ठिकाणी धनगड समाज हा महाराष्ट्रामध्ये होता म्हणून ते धनगड हे प्रमाणपत्र त्यांना दिलेलं आहे। आणि हे दिलं असताना आज धनगर समाज त्यांना म्हणते का बा या ठिकाणी त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द व्हावा आणि ते प्रमाणपत्र त्यांचं जात पडताळणीनं जप्त करावा। हे कोणता नियम आहे का जात पडताळणीच का व्हॅलिडिटी देईल आणि जात प्रमाणपत्रच ते व्हॅलिडिटी वापस घेईल? हे म्हणजे कसं आहे, हे आदिवासी समाजावर होणारा अन्यायकारक हा निर्णय होणार आहे आणि जात प्रमाणपत्र त्यांनी रद्द करण्याचं रास्त मागणी करायला पाहिजे। परंतु तुम्हाला सांगू इच्छितो का त्या ठिकाणी एक त्यांना जात पडताळणीला एक दबाव तंत्र निर्माण करून त्या ठिकाणी एक पत्र काढण्यात आलं आणि आता ह्या 8 तारखेला 9 तारखेपर्यंत त्यांना निर्णय घ्यावा असं भाग पाडण्यात आलं। तर मला एक सांगायचं आहे, जात पडताळणी जे समिती आहे या समितीने अजिबात ते जात प्रमाणपत्र रद्द करू नये, कारण हे नियमबाह्य आहे आणि आम्ही जात पडताळणी अधिकाऱ्यांना सुद्धा आवाहन करू इच्छितो। आमच्या संपूर्ण महाराष्ट्रभरच्या ज्या संघटना आहेत मी यांना पण एक आवाहन करतो आणि विनंती करतो का ह्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून म्हणजे आपण संघटनेचा प्रदेशाध्यक्ष, ह्या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष, ही संघटना ती संघटना हे थोडंसं बाजूला ठेवायला पाहिजे आणि एक सकल आदिवासी समाज यांनी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी सगळ्यांनी जमायला पाहिजे। तर मी असं आवाहन करतो का आपल्याला उद्या सकाळी ठीक 11 वाजता त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र समिती या ठिकाणी जमून एक निवेदन द्यायचं आहे का बा आम्हाला ह्या जात प्रमाणपत्र समितीनं जे दिलेलं प्रमाणपत्र आहे धनगर समाजाचं हे रद्द करण्यात येऊ नये, जेणेकरून ह्या आदिवासी बांधवांवर पण अन्याय होईल आणि आमच्यावर पण अन्याय होईल। तर आज मी सर्व आपल्या आदिवासी बांधवांना कळकळीची विनंती करतो का आपण महाराष्ट्रभर आंदोलन करतोय, परंतु इथंच आपल्या जात पडताळणीमध्ये सुरुंग लावण्यात येत आहे। तर हे सुरुंग आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे, म्हणून
उद्या जे आहे सर्व आपल्या आदिवासी बांधवांनी पूर्ण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जमाव. मी त्यांना कळकळीची विनंती करतो. कारण आज तुम्हाला सांगतो, आज जर आपल्याला राग येणार नाहीये तर आपण कुठलेही राहणार नाही. आपण महाराष्ट्रावर आंदोलन करतोय आणि आपल्या हक्काचं जे जात पडताळणी विभाग आहे त्या जात पडताळणी विभागाला दबाव तंत्र निर्माण करून त्या ठिकाणी काहीच्या काही लिहून घेण्यात येत आहे. तर हे अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीये. पण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरच्या संघटना, माझ्या आताच बऱ्याचशा संघटनेशी पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे का आपण तीव्र आंदोलन छेडू. तर मी जात पडताळणी जात पडताळणी विभाग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्वांनी जमायचं आहे आणि जमून आपल्याला त्या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे. निवेदन देऊन हे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात येऊ नये. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पूर्ण आदिवासी सकल आदिवासी संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडू. आणि त्याच्यानंतर आमचा विभागीय कार्यालय, विभागीय अधिकारी कलेक्टर साहेब, त्याच्यानंतर उपविभागीय आयुक्त यांच्या सर्वांना आम्ही मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देणार आहे. त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला आमचा भव्य मोर्चा सुद्धा त्या ठिकाणी निघणार आहे. तर आता ह्या ठिकाणी थांबायचं नाही आदिवासी बांधवांनो, सर्वांनी लढायचं आहे. तर सर्वांनी उद्या सकाळी ठीक 11 वाजता